अमेरिका आणि इराणमधील चर्चा फिसकटलेली आहे। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी ही माहिती दिली आहे। आजच अमेरिकेमध्ये परतणार जेडी व्हान्स यांनी माहिती दिली। 21 तास चर्चा करूनही कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। जेडी व्हान्स यांनी ही माहिती दिली। इराणच्या काही मुद्द्यांवर सहमत नसल्याचं व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। जेडी व्हान्स यांनी काही वेळापूर्वी काही मिनिटांपूर्वी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे। खरं तर युद्धबंदी व्हावी, युद्धबंदी संदर्भात, युद्ध थांबवण्यासंदर्भात ही चर्चा अतिशय महत्त्वाची होती। जी पाकिस्तानमध्ये चर्चा पार पडली, इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये ही चर्चा झाली। मात्र ही चर्चा फिसकटल्याची माहिती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दिलेली आहे। आजच अमेरिकेमध्ये परतणार असंही जेडी व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। अमेरिका इराणमधील चर्चा फिसकटलेली आहे। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी ही माहिती दिलेली आहे। काही मुद्द्यांवर सहमत नसल्याचं जेडी व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। माध्यमांशी त्यांनी संवाद साधला। आजच अमेरिकेमध्ये परतणार असंही त्यांनी म्हटलं। 21 तास चर्चा करूनही कुठलाही तोडगा निघाला नाही। जेडी व्हान्स यांनी ही माहिती दिली आहे। इराणच्या काही मुद्द्यांवर सहमत नसल्याचं जेडी व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असा जो संघर्ष, असं जे युद्ध सुरू आहे ते युद्ध थांबावं यासाठी म्हणून ही चर्चा अत्यंत महत्त्वाची होती। इराणला आमच्या अटी मान्य नाही असंही जेडी व्हान्स यांनी या माध्यमांशी साधलेल्या संवादामध्ये म्हटलेलं आहे। खरं तर पाकिस्तानमध्ये ही सगळी चर्चा सुरू होती आणि या चर्चेदरम्यान 21 तास चर्चा झाली, मात्र ही चर्चा फिसकटलेली आहे। युद्ध थांबावे यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, मात्र ही चर्चा फिसकटल्याचं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी संवाद साधताना म्हटलेलं आहे। इराणला आमच्या अटी मान्य नाहीत असं जेडी व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। काही मुद्दे इराणचे पटले नाहीत असंही जेडी व्हान्स यांनी म्हटलंय। तर आजच अमेरिकेला परतणार असंही जेडी व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। अतिशय महत्त्वाची घडामोड, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरून अमेरिका आणि इराणमधली चर्चा फिसकटलेली आहे। संपूर्ण जगाचं टेन्शन काहीसं कमी झालेलं होतं, कारण युद्धबंदीचा प्रस्ताव होता। 14 दिवसांसाठी, 2 आठवड्यांसाठी युद्धबंदी लागूही झाली होती। युद्ध थांबावं यासाठी म्हणून ही चर्चा सुरू झालेली होती, मात्र आता ही चर्चा फिसकटल्याची माहिती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी स्वतः दिलेली आहे। इराणला आमच्या अटी मान्य नाहीत, इराणचे काही मुद्दे आम्हाला पटत नाहीत असं जेडी व्हान्स यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलेलं आहे। सोबतच 21 तास चर्चा झाली, मात्र चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही असंही जेडी व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। इराणच्या काही मुद्द्यांवर आम्ही सहमत नाही, तर इराणला आमच्या अटी मान्य नाहीत असं जेडी व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। 21 तासांची चर्चा निष्फळ ठरलेली आहे। आजच अमेरिकेला परतणार असंही जेडी व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, चर्चा सध्या सुरू आहे आणि चर्चा सुरू असताना त्यांचं म्हणणं असं होतं की ही चांगली गोष्ट असली तरी ज्या मुद्द्यापर्यंत त्यांना पोहोचायचं होतं तिथपर्यंत ते पोहोचलेले नाहीये। सध्या चर्चा सुरू आहे आणि पहिल्याच भेटीमध्ये त्या ध्येयापर्यंत ते पोहोचलेले नाहीयेत। मात्र जी चर्चा झाली ती चांगली झाली असं जेडी व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। खरं तर विक्रांत, एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण जायला निघतो प्रवासासाठी, ध्येय जर मोठं असेल तर पण अर्धा प्रवास जर पूर्ण केलेला असेल तर आपण अर्धा प्रवास पूर्ण झालेला आहे, मात्र पूर्ण प्रवास पूर्ण झालेला नाही असं जेव्हा म्हणतो तशा पद्धतीचं काहीतरी झालेलं आहे। अनेक गोष्टीवरती, मुद्द्यावरती सहमत झालेलं असतं, मात्र कधी कधी त्यांच्या पक्ष जे सरकार आहे, सरकारच्या प्रमुखांच्याही देखील अनेक गोष्टींना परवानग्या हव्या असतात आणि इराणच्या शिष्टमंडळाला देखील त्यांच्या जे प्रमुख आहेत खामेनी त्यांच्याशी चर्चा करणं अपेक्षित असू शकतं। मात्र सध्या एक आहे की कदाचित हा जो युद्धविराम आहे तो वाढला जाऊ शकतो आणि सध्या चर्चा निष्फळ ठरलेल्या आहेत असं म्हणता येईल। मात्र काही प्रमाणात चर्चा झालेल्या आहेत, मात्र ते अंतिम ध्येयापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत। त्यामुळं जेडी व्हान्स यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलंय, आम्ही इराणच्या प्रतिनिधीशी अनेक महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली। ही एक चांगली गोष्ट आहे, पण वाईट बातमी ही आहे याच्यामध्ये आम्ही अद्यापपर्यंत कोणत्याही करारापर्यंत पोहोचू शकलेलो नाही। मात्र जोपर्यंत चर्चा सुरू असतात तोपर्यंत युद्धाचा धोका जो आहे तो कमी होतो, संवाद कायम राहायला हवा, हा या सगळ्यामधला महत्वाची गोष्ट आहे आणि कितीतरी पटीने इराणसाठी ही वाईट बातमी आहे। सर्व शिवाजी, तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत डॉक्टर विजय खरे जोडले गेलेले आहेत, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक। खरे सर, स्वागत आहे आपल्या पुढारी न्यूज मध्ये। आज जेडी व्हान्स यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे, काय आपली त्या संदर्भातली प्रतिक्रिया?
जी काही संवादाची चर्चा जी काही सुरू होती त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न इराणद्वारे लादली गेली, त्याचबरोबर अमेरिका आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीने जी चर्चा कुठेही एका एवढा गेल्या 40-50 वर्षाचा संघर्ष एका बैठकीत तो त्याचं फलित होणार नाही हे सर्व जगभरातल्या विश्लेषकांना माहीत होतं आणि त्यामुळे लगेच त्याचं पीस प्लॅन प्रोसेस ही सक्सेस होईल अशी अपेक्षा कोणाला, कारण या सर्व चर्चेमध्ये इस्रायलचा जो रोल होता तो लिमिटेड असल्या कारणाने, म्हणजे इकडे चर्चा सुरू असते दुसरीकडे इस्रायल लेबनॉनवर हल्ले करत होता, त्यामुळे ही चर्चा निष्फळ होईल अशीच भीती सर्वकडे होती आणि ती तशी आपल्याला पाहाव्यास मिळते. धन्यवाद खरे सर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी. Pakistanis who did an amazing job and really tried to help us and the Iranians bridge the gap and get to a deal. We have been at it now for 21 hours, and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement. We've made very clear what our red lines are, what things we're willing to accommodate them on, and what things we're not willing to accommodate them on. And we've made that as clear as we possibly could, and they have chosen not to accept our terms.